प्रत्येक क्षेत्रामध्ये ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये त्याचं फार मोठं योगदान त्यांचं होतं आणि मी तर त्यांचा अतिशय जवळचा सहकारी माझ्याच इमारतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांचं वास्तव्य होतं आणि समतानगर परिसरामध्ये आल्यापासून त्या समतानगर परिसराचा सुद्धा कायापालट झाला असं म्हणता येईल। मी नगरसेवक होतो महापालिकेमध्ये आणि साहेब राज्यसभेचे खासदार होते आणि तेव्हा कुठलीही काही छोटी मोठी गोष्ट जरी असेल तरी मला त्यांचं सहकार्य मिळायचं। 1940 साली जन्म झाल्यानंतर जेव्हापासून राजकीय प्रवाहामध्ये बाळासाहेबांनी त्यांना आणलं, शिवसेनेच्या 1966 साली झालेल्या स्थापनेपासून त्यांनी सुरुवात केली होती आणि ठाण्यामध्ये पहिला पदाचा मान, मग पहिल्या महापौर पदाचा मान त्यांना मिळाला। राज्यसभेचे 2 वेळा ते सदस्यही होते आणि अतिशय मनमिळावू सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत जाणारा एक शिवसैनिक म्हणून त्यांची प्रचिती होती। ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं संघटनात्मक पातळीवर मोठं करण्याचं काम त्यांनी केलं आणि प्रामुख्याने ठाणे शहराला जे त्यांनी योगदान दिलं, म्हणजे आजही दादोजी कोंडदेव स्टेडियमचा विषय निघाला तेव्हा सतीश प्रधानांचं नाव निघतं किंवा गडकरी रंगायतन जेव्हा विषय निघतो तेव्हा सतीश प्रधानांचं नाव निघतं। मला कल्पना आहे, मी शाळकरी विद्यार्थी असताना एकदा फक्त सतीश प्रधानांनी ठाणे स्टेशन समोर लावलेला हायमास बघायला मी गेलो होतो की सतीश प्रधानांनी हायमास लावलेलं ते हायमास काय असतं, म्हणजे डेव्हलपमेंटच्या बाबतीत व्हिजन असलेला एक नेता म्हणून त्यांचं ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आणि बाळासाहेबांचा अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती। शिवसेनेचे आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांनी अनेक उपक्रम राबवले। ही ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी जवळजवळ 1980 पासून सुरुवात केली आणि ठाण्यामध्ये त्यावेळेस 2च महाविद्यालय, एक ज्ञानसाधना आणि दुसरं बेडेकर कॉलेज। त्यामुळे ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना जर गरज असेल, गोरगरीब विद्यार्थ्यांना गरज असेल तर आम्ही आमच्या एका पत्रावर त्यांचं ॲडमिशन व्हायचं, डोनेशनचा काही प्रश्न नाही, फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं हे एकमेव कार्य त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे आणि ते अहयात चालू आहे। त्यामुळे असा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक, एक नेता आपल्यातनं आज निघून गेलेला आहे आणि मी खरोखरच माझे अतिशय जवळचे नेते म्हणून त्यांच्याकडे नेहमीच आदरानं बघत आलेलो आहोत। आज त्यांच्या निधनानं खरोखर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ठाण्यामध्ये एक चांगला विजन असलेला नेता आपण हरपलेलो आहे। मी त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबीयसुद्धा माझे अतिशय जवळचे आहेत सगळे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा धीर मिळो अशी प्रार्थना करतो। बाबरी मस्जिद ज्यावेळेस पाडली गेली त्यावेळेस बाबरी मस्जिदच्या पाडकामामध्ये ते एक आरोपी म्हणून होते आणि त्यांनी अभिमानानं सांगितलं होतं की बाबरी मस्जिद ही पाडलेली आहे आणि त्यामुळे ते त्यामध्ये आरोपी असतानासुद्धा त्यांनी हा आरोप मान्य नाही असं कधीच बोलले नाही। त्यामुळे असा एक चांगला अनुयायी रामसेवकसुद्धा आपल्यातनं गेलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।